अमरावतीमधल्या नागरिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत पाहूया आज आवाज लोकशाहीच्या मधून। अमरावतीच्या मूळच्या रहिवासी असलेल्या प्रतिभा देवीसिंग पाटील ह्या 12 वर्षापूर्वी राष्ट्रपती असताना त्यांनी अमरावतीच्या बडनेरामध्ये रेल्वे वॅगन जो दुरुस्ती कारखाना आहे जो बडनेरामध्ये मंजुरात आणलेला होता आणि त्यासाठी जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर जे शेतकऱ्यांनी आहे शेतजमिनी दिल्या होत्या। त्यावेळी जर पाहायला गेलं तर त्यावेळी शेतकऱ्यांना जे आहे जे घरच्या एका लोकांना नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्यावेळी जर पाहायला गेलं तर त्यांच्या शेतजमिनीच्या कवडीमोल भावामध्ये जे आहे ते शासनाने विकत घेतल्या होत्या। मात्र आता रेल्वे कारखाना जो आहे रेल्वे वॅगन कारखाना जो आहे दुरुस्तीचा कारखाना पूर्णपणे तयार झालेला आहे। मात्र स्थानिकांना या ठिकाणी रोजगार दिला नाही, आश्वासन कुठेतरी सरकारने दिलं होतं ते पाळलं नसल्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी पूर्णपणे आक्रमक झालेले आहे। त्यामुळे लोकशाही न्यूजच्या माध्यमातून आपण त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहे काय भूमिका आहे ते पाहूया। माझी 3 एकर जमीन गेलेली आहे। वाटीघाटाची वेळेस 6 लाख रुपये एकरांनी यांनी आम्हाला पैसे दिले आणि लेखी आश्वासन दिलं होतं कलेक्टर साहेब आणि रेल्वे प्रशासनाने। माझं म्हणणं तेवढंच आहे की 12 वर्ष झाले आम्हाला फिरू राहिले, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। मोदी साहेबांना सर्व शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे। पैसे आम्ही या बेसवर घेतले की चला बा आम्हाला एक नोकरी मिळते, या उद्देशाने आम्ही जमिनीचे कमी भाव भेटून राहिले तर एक नोकरी मिळते, आपला परिवार हा चांगल्या पद्धतीने राहू शकणार। पण यांनी आजपर्यंत 2010चा जो GR आहे त्या GR नुसार कारवाई करण्यात येईल म्हणे। आज 2024 आहे, 2013चं हे भूसंपादन आहे। आजपर्यंत यांनी नोकरी जी आम्हाला दिली नाही, फक्त खोटे आश्वासन देत आहे। आता म्हणतात की हे उद्घाटन झाल्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, पण आमचं म्हणणं असं आहे की बा उद्घाटन करायच्या पहिले यांनी आम्हाला जॉईंट लेटर द्यावं, बस हेच आमची एक पूर्ण शेतकऱ्यांची मागणी है। बस कलेक्टर साहब को हमने पहले ये लिख कर मांगे कि भाई अगर आप रेलवे से लिख कर देंगे हमको कि हम इनको काश्तकार को नौकरी देंगे तभी हम ज़मीन देने को तैयार हुए, नहीं तो इसके पहले हम ज़मीन देने को तैयार नहीं थे। हम ज़मीन का भाव उस टाइम में हमारा 51 लाख रुपए एकड़ था यहाँ का, और हमको सिर्फ 6 लाख रुपए से इन्होंने पैसा मिला है। लेकिन ज़मीन के बदले हमको नौकरी देने को कलेक्टर साहब ने लिख के दिए, आश्वासन दिए हमको, और रेलवे ने भी उनको लिख कर दिए, तो भी अभी रेलवे को ये मानने को तैयार नहीं है कि हम इनको नौकरी देंगे करके। हम GM साहब से मिले तो GM साहब बोलते कि तुम लड़ाई करके आओ। आमची जमीन घेऊन 12 वर्ष झाले। आज रेल्वे प्रशासनाने कलेक्टर साहेबांनी आम्हाला लेखी दिला आहे की आम्हाला नोकरी मिळणार। एक तर आमचं कवडीमोल भावात जमीन गेली, फक्त 6 लाख रुपये एकर आम्हाला भाव देण्यात आला। आज 12 वर्ष होऊन गेले तरी आम्हाला नोकरी मिळाली नाही। माननीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, खरगे, मुकुरा, बनसळ सगळ्यांना आम्ही भेटलो। 3 GM लालवानी, यादवजी आणि सिंह सर यांना पण भेटून आलो। आता आम्हाला असं कळलं की काही दिवसात माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या जमिनीचं उद्घाटन होणार आहे। जिथपर्यंत आम्हाला नोकरी मिळणार नाही तिथपर्यंत आम्ही उद्घाटन होऊ देणार नाही। माझी 3 एकर जमीन शासनाने घेतलेली आहे। त्यावेळेस वाटाघाटी करून आम्ही ते ठरवलं होतं की 6 लाख रुपये एकरांनी आम्हाला पैसे देऊ, पण त्या मोबदल्यात आम्ही तुमच्या कुटुंबातला एक व्यक्ती लावू, या बेसवर आम्ही ते वाटाघाटी केलेल्या होत्या। पण आज 12 वर्ष झाले तोपर्यंत काहीच केलेलं नाही। नुसतं आम्हाला खासदार आणि आमदार यांनी नुसतं आश्वासन दिले। 12 वर्षापासून तेच चालू आहे। आम्हाला मुंबईला नेलं, दिल्लीला नेलं, पण त्यातून अजून निष्पन्न काहीच निघालं नाही। आम्ही GM यांना सर्वांना, कलेक्टर, आमदार, खासदार सर्वांना भेटून चुकलो, पण ते एक दिशाभूल करतात की तुम्ही याच्याकडे जा त्याच्याकडे जा। आमचा प्रश्न हा कोणीच ठराविक व्यक्तीपर्यंत मांडत नाही आहे। त्याच्यामुळे आता आमच्यावर उपोषणाची किंवा फाशी घेण्याची याच्याशिवाय काही पर्याय नाही आमच्याजवळ। तेच आम्ही करू आता शेवटी, कारण की आमच्याला जो तुटपुंजा मोबदला मिळाला होता 6 लाख रुपये एकर, तेही पैसे आता आमच्या जवळपास संपलेले आहे। आम्ही त्याच्यात काही करू शकलो नाही। हा एक आमचा गंभीर मुद्दा आहे, तरी याची शासनाने दखल घ्यावी, आमच्यावर विचार करावा, नाही तर आम्हाला आत्महत्येशिवाय काही पर्याय नाही। आमदार आणि खासदार ताई ह्या फक्त आश्वासन देत आहे की आम्ही नोकरीवर घेऊ, पण ते घेत नाही आहे। आता जी चर्चा झाली 2-3 दिवसाच्या आधी, त्यात पण त्यांनी सांगितलं की इथले जे शेतकरी आहे ज्यांची शेती गेली त्यांना आम्ही नोकरीवर घेऊ, पण घेऊ असे म्हणत पण घेतच नाही आहे। हा त्यांचा जो निर्णय आहे हा त्यांनी आता बदलावा आणि शेतकऱ्यांना नोकरीवर घ्यावा, हेच आमची इच्छा आहे। आमची मागणी एवढीच आहे की आमच्या मुलांना सर्व्हिसवर घ्यायचा, एक रेल्वेमध्ये एक मुलगा प्रत्येक शेतकऱ्याचा घ्यावा, फक्त एवढीच विनंती आहे। बाकीचं काही मागणं नाही, फक्त गोष्ट एवढीच आहे की आमचंच आम्हाला द्या,
तुमच्या कोण्याच पैशाची आम्हाला गरज नाही. आमचा जो मोबदला आहे तोच आम्हाला मिळाला पाहिजे. आम्हाला आश्वासन दिलं होतं त्यावेळेस का एक आमचा मुलगा बा तुमच्या रेल्वेमध्ये घेऊ म्हणून आम्ही आज 50 लाख रुपये एकराची जमीन आम्ही याच्या ताब्यात दिली आणि यानं आम्हाला फक्त धोक्यावर ठेवलं. आश्वासन नुसते आश्वासन देत आहे. 10 वर्षामध्ये आम्ही कोट्यवधी लोकांना जो आहे रोजगार दिला असा जो दावा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे. मात्र जर पाहायला गेलं तर प्रत्यक्षात अमरावतीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी ज्या रेल्वे वॅगन कारखान्यासाठी ज्या शेतजमीन दिल्या होत्या त्यांना जो आहे कवडीमोल भाव त्यांना दिला गेला आणि त्यांना रोजगाराचं जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पाडलं नाही. त्यामुळे आता रेल्वे जो बडनेरामध्ये जो रेल्वे वॅगन जो दुरुस्ती कारखाना जो पूर्णपणे तयार झाला मात्र त्यांना कवडीमोल भावामध्ये त्यांना जमिनी त्यांना त्याच्या विकत घेऊन सुद्धा त्यांना जे आहे ते आश्वासनाची पूर्तता केली नाही. वारंवार ज्या ठिकाणी दिल्लीला अनेक वेळा जे शेतकरी आहेत जे सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी गेले मात्र त्यांच्या हाती काहीच पडलं नाही. त्यामुळे आगामी काळामध्ये जर त्यांना नोकरी जर दिली नाही आणि कवडीमोल भावामध्ये ते शेतजमिनी दिल्या त्याचा जर भाव जर मिळाला नाही आम्ही उद्घाटन करू देणार नाही अशी जी भूमिका आहे यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मांडलेली आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.